लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता सखी ही कबीरला विचारत असते, कबीर तू ठीक आहेस ना, तुला लागलेलं नाही आहे ना, तू ओके आहेस ना. त्यावेळी कबीर म्हणतो, बेबी सरकार, अहो ते रक्त नाही, आईचं औषध आहे. आईचं औषध ऐकता क्षणी सखीला आठवतं, कबीरने तर तिला सांगितलं होतं की त्याचे आई बाबा मृत्यू पावले आहेत. सखी म्हणते, आईचं औषध? पण तू तर मला सांगितलं होतंस की तुझी आई नाही आहे म्हणून या जगात, तुझे बाबाही नाही आहेत, ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग की मला जसं बायको बनवलं आहेस तसंच कुठल्या तरी एखाद्या बिचाऱ्या गरीब बाईला आई बनवलं आहेस फसवून. नाही म्हणजे काय आहे ना, तू काहीही करू शकतोस, तुझा काही नेम नाहीच आहे म्हणून विचारते. तूच सांगितलं होतंस तुझे आई बाबा नाही आहेत म्हणून, मग आई कोणाला म्हणतोयस? आता मात्र सखीने हा प्रश्न विचारल्यावर कबीर निरुत्तर होतो. सखी म्हणते, बोल, मी तुला विचारते, तू आई कोणाला म्हणतोस? तूच सांगितलं होतंस ना मला तुझ्या आईचं. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, मी आई ॲक्च्युली काय आहे ना सखी मॅडम, म्हणजे माझ्या आईच्या एजच्या ज्या कोणी बायका असतात की नाही, मी त्यांना युजली आईच म्हणतो. सखी म्हणते, काय आईच म्हणतोस म्हणजे? त्याबरोबर कबीर म्हणतो, ॲक्च्युली ह्या गोळ्या आहेत ना, आमच्या शेजारी ज्या काकू राहतात ना त्यांच्या आहेत. पण काय आता तुम्ही हे फोडलं बाटल्या बिटल्या, आता जाऊ दे. त्याबरोबर सखी म्हणते, थोडक्यात काय, तुला कुठेही लागलेलं नाही आहे, तू एकदम व्यवस्थित आहेस, बरोबर ना? त्याबरोबर मग कबीर म्हणतो, हो मला लागलेलं नाही आहे. सखी म्हणते, ठीक आहे, खरं तर ना मला कळतच नाही इतका योगायोग कसा काय झाला. त्यावर कबीर म्हणतो, योगायोग म्हणजे? त्यावर सखी म्हणते, बरोबर माझीच गाडी समोरून यायला, मी तुलाच धडकायला, गाडीचे ब्रेक फेल असायला, एवढा योगायोग कसा काय आला. त्याबरोबर कबीर म्हणतो की हे बघा, ते सगळं सोडा, पण मी तुमच्या गाडीसमोर आलो म्हणूनच तुम्हाला माझी काळजी वाटली ना. सखी म्हणते, हॅलो, मला काही काळजी वगैरे वाटलेली नाही आहे तुझ्या व्यतिरिक्त इथे दुसरं कोणीही असतं ना, अगदी कोणीही, तरीसुद्धा मला त्याची काळजी वाटलीच असती, मी एवढीच पॅनिक झाली असते, समजलं ना. पण आता तुला तर काही लागलेलं नाहीच आहे, मी निघते. एवढं बोलून सखी आता तिकडनं पाण्याची बाटली गाडीमध्ये ठेवते आणि आता ती गाडीत बसायला जात असते. त्यावेळी कबीर तिथे एक ब्लेड पडलेलं असतं ते उचलतो आणि त्याच्याने आता स्वतःच्या हातावरती वार करून घेतो आणि मग सखीला हाक मारतो, ओ सखी मॅडम, मला अजिबातच काही लागलेलं नाही आहे, असं नाही आहे, हे बघा. आता सखी ते कापलेलं बघते आणि म्हणते, अरे लागलं आहे की तुला, मगाशी मला हे दिसलंच नाही, एक मिनटं थांब 1 मिनटं. आणि मग आता तिथे जो फर्स्ट एज बॉक्स असतो, सखी त्यामधनं पटकन डेटॉल घेते आणि आता ते डेटॉलने कबीरच्या हाताला लागलेलं ते सगळं साफ करते. आणि मग आता ते करत असताना कबीरला दुखत असतं, त्रास होत असतो. सखी त्याला म्हणत असते, हो हो हो, हळूहळू करते प्लीज. आणि मग ती आता ते सगळं व्यवस्थित क्लीन करते. ते करून झाल्याच्या नंतर मग आता इकडे सखी ही लगेचच त्याच्यावरती कापूस ठेवते आणि पट्टी गुंडाळायला लागते. कबीरच्या हाताला लागलेलं असतं, पण त्रास मात्र सखीच्या काळजाला होत असतो. त्यानंतर कबीर मात्र सखीकडे हसत बघत असतो. सखी म्हणते, आता बरं वाटतंय? कबीर म्हणतो, खरं वाटतंय. त्यावर सखी कबीरकडे बघते. कबीर म्हणतो, आत्ता म्हणालात ना की माझ्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणून, आणि आत्ता मला जसं लागलेलं कळलं तशा लगेच मागे आलात माझ्याकडे फिरून, काही वाटत नाही ना माझ्याबद्दल. त्यावेळी मग सखी म्हणते, मी फक्त बँडेज करून दिलं, समजलं ना. कबीर म्हणतो, पहिली गोष्ट, तुमच्या गाडीचे ब्रेक काही मी फेल केलेले नाही आहेत, योगायोगाने हे सगळं काही घडलेलं आहे, कळलं ना. मग आता सखी ही त्याला काहीच उत्तर देत नाही. ती आता गाडीत बसायला चाललेली असते. त्यावेळी कबीर तिला म्हणत असतो, गाडीत कशा जात आहे, गाडीत जाणं शक्य नाही आहे, ब्रेक फेल आहेत ना. त्याबरोबर मग मात्र सखी गाडीत जायची थांबते. कबीर म्हणत असतो की हवं असेल तर माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला माझ्या बाईकवरती ड्रॉप करतो. त्यावर सखी म्हणते, नाही, काही गरज नाही आहे, मी माझं बघून घेईन. कबीर म्हणतो, अहो असं काय करताय, घरीच जात आहे ना, मग मी सोडतो माझ्या बाईकवरतून, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर सखी म्हणते, पण मला नाही चालणार ना तुझ्याबरोबर, तुझ्या बाईकवरून घरी जाणं, मी नाही येणार आहे तुझ्याबरोबर, समजलं ना, मला उगाच फोर्स करू नकोस. त्याबरोबर मग आता सखी ही म्हणत असते, खरं तर ना मला कळतच नाही, बरोबर माझ्या गाडीचे ब्रेक फेल होणं,
तूच माझ्या गाडीच्या समोर येणं, रस्ताही सुमसाम असणं, एवढं सगळं एकदम कसं जुळून आलं ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी मनस्विनी आहे ती खूप जास्त चिडलेली असते. प्लॅन फ्लॉप झाला, सगळं संपत आलं असं आता ती म्हणत असते. ती म्हणत असते की सखी काही मरत नाही आहे. त्याबरोबर मग तिला आता ताबडतोब नंदा मावशी म्हणू लागते, अगं असं काय करतेस? नाही, जरी ती सखी मरत नसली, एका प्रयत्नात नाही झालं, प्रयत्न फसला, तर लगेच दुसरा प्रयत्न करून बघावा. त्यावर मनस्विनी म्हणते दुसरा प्रयत्न. त्यावर लगेच आता इकडे तिला नंदा मावशी म्हणते, होय दुसरा प्रयत्न करून बघितल्याशिवाय काही यश घावणार आहे होय? त्याबरोबर मग आता मनस्विनीला ती म्हणते विचार कर, दुसरं बी काहीतरी असू शकतं की. त्यावर मग मनस्विनी विचार करू लागते आणि आता ती म्हणते सुचलं. त्यावर लगेचच आता नंदा मावशी म्हणते एवढ्या लवकर सुचलं बी? मनस्विनी म्हणते हो सुचलं. आज सखी रात्री थंड दूध पिऊन झोपणार आहे. आजची झोप तिला कायमची लागणार. त्याबरोबर नंदा मावशी म्हणते काय? त्यावर मग मनस्विनी म्हणते म्हणजे आज सखीसाठी मी स्वतःच्या हाताने दूध घेऊन जाणार. त्यावर नंदा मावशी म्हणते अगं मग ह्यात काय आली गंमत? ह्यात काय अर्थ आहे? त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते मी सखीसाठी थंड दूध माझ्या हातांनी घेऊन जाणार आणि त्यामध्ये औषध मिसळणार. त्यामुळे सखीला झोप तर लागणार, पण कायमची झोप लागणार आज सखीला. हे सगळं काही आता वेदा ऐकत असते. तर इकडे तेजस्विनी म्हणत असते की आता बघशील मी काय करते ते. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला कबीर हा सखीला म्हणत असतो, हे बघा मी तुम्हाला ड्रॉप करतो, उगाच इथे थांबून काही उपयोग होणार नाही आहे, इथे तुम्हाला काहीच सापडणार नाही, त्यापेक्षा मी घरी सोडतो, चला माझ्याबरोबर. आणि हे जे काही घडलं आहे ना त्यात माझा काही दोष नाही आहे आणि माझ्या व्यतिरिक्त जर दुसरं कोणी इथे असतं ना तर तो असो किंवा ती असो बिचाऱ्यांचा जीव गेला असता, समजतं आहे का तुम्हाला? पण देवाच्या कृपेने, साईनाथांच्या कृपेने मी वाचलो. उगाच तुम्ही मला ब्लेम करू नका काय. त्याबरोबर सखीला कबीर म्हणतो हवं असेल तर खरंच मी तुम्हाला, सखी म्हणते तू मला ड्रॉप करू नकोस, मला तुझ्याबरोबर कुठेही जायचं नाही आहे, समजलं? कबीर म्हणतो अहो मी बोललोच कुठे मी तुम्हाला सोडतो म्हणून? तुम्हीच बोलताय, म्हणजे तुम्हालाच माझ्याबरोबर यायचं आहे, तुमच्याच मनात ते आहे. सखी म्हणते नाही, असं काही माझ्या मनात नाही आहे, समजलं ना? उगाच काहीतरी बाष्कळ बडबडू नकोस. इतक्यात त्या ठिकाणी गौतम काका पोहोचतो. गौतम काका त्या ठिकाणी येतो. सखी आणि कबीर भांडतच असतात. मग आता गौतम काका तिकडे येतो. तर सखी ही कबीरला म्हणत असते की तू ठीक आहेस ना आता? कबीर म्हणतो हो मी ठीक आहे, म्हणूनच तर म्हणतो ना मी सोडतो म्हणून. आता त्या दोघांचं हे सुरू असेपर्यंत गौतम काका म्हणतो बबडू तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना? सखी म्हणते नाही मी ठीक आहे. काका कानालासुद्धा विचारतो, कानासुद्धा ठीक आहे सांगतो. आणि तो म्हणतो की बघा तुमच्या पुतणीला असं वाटतं आहे की हे सगळं मी केलं आहे. मग गौतम काका म्हणतो हे सगळं तर, मग आता तो कबीरच्या बाजूने येतो आणि विचार करतो की नाही सध्या आत्ता सखीला काहीही सांगून उपयोग होणार नाही आहे. मग गौतम काका म्हणतो अगं बबडू तू ही गाडी का घेऊन आलीस? ही गाडी सर्व्हिसिंगला द्यायला झालेली आहे ना, म्हणून हिचे ब्रेक वगैरे फेल असतील आणि ते तुला कळलं नसेल. बरं काही हरकत नाही, तुम्ही दोघं ठीक आहात ना? सखी म्हणते हो. मग गौतम काका विचार करतो की सध्या तरी सखीला काहीही सांगून उपयोग नाही आहे, कारण ती त्या मनस्विनीच्या इतकी जास्त आहारी गेली आहे की जरी मी तिला खरं सांगायला गेलो तरीसुद्धा तिला ते पटणार नाहीच आहे. त्याबरोबर इकडे आता कबीर हा म्हणत असतो की हे बघा बेबी सरकार चला आता मी तुम्हाला. त्यावर सखी म्हणते मी म्हटलं ना आधीच मला तुझ्याबरोबर घरी जायचं नाही आहे म्हणून, मी तुझ्याबरोबर कुठेही जाणार नाही आहे. मी जायचंच असेल ना तर मी माझ्याच गाडीतून जाईन. आणि मग सखी गाडीकडे जात असते. कबीर म्हणतो अहो गाडीकडे कुठे जात आहे? विसरलात का पुन्हा? गाडी तुमची बंद आहे, ब्रेक फेल आहेत. त्याबरोबर मग सखी म्हणते ठीक आहे, नाही जरी गाडीचे ब्रेक फेल असतील ना तरीसुद्धा ते जे असतील कोणी गाडी घ्यायला त्यांच्याबरोबर मी जाईन. काका अरे इथून आता गाडी कशी घेऊन जायची? गौतम काका म्हणतो यू डोंट वरी, मी एक काम करतो, ते जे गाडी टो करून घेऊन जाणारे सर्व्हिसिंग सेंटरवाले असतात त्यांना कॉल करतो आणि काय करायचं ते बघतो. तर सखी इकडे गाडीमध्ये बसून गाडी सुरू होते का हे बघत असते, पण गाडी काही सुरू होत नसते. मग आता कबीर हा गाडीवरती हात ठेवतो आणि
गाडीची काच ठोकतो. त्याबरोबर सखी आत्ता म्हणत असते, बरोबर आत्ताच गाडीचे ब्रेकसुद्धा फेल झाले आणि आत्ताच बरोबर इकडे हे सगळंसुद्धा झालं आहे की गाडी सुरूच होत नाही आहे. मग आता सखी रागारागात खाली उतरते. सखी आत्ता काकाकडे येते आणि गौतम काकाला म्हणत असते, काका अरे बघ ना, गाडी सुरूच होत नाही आहे. काका अरे ते जे टो करून नेणार आहेत ना कारला, त्यांना कॉल करून बघ ना की त्यांना यायला किती वेळ लागतो आहे म्हणून. नाही म्हणजे त्यांना यायला किती वेळ लागतो आहे त्याच्यावरती ठरेल ना सगळं, प्लीज. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, हो हो ठीक आहे, मी करतो कॉल. सखी आत्ता वाट बघत असते गौतम काकाच्या फोनवर बोलण्याची. काका फोन करतो आणि म्हणत असतो, हां सर्व्हिसिंग सेंटर, मी गौतम बोलतो आहे, गौतम कामत. तर आमची गाडी बंद पडलेली, ब्रेक फेल झालेत. सो आम्ही सध्या तरी ह्या शांतीभवनच्या रोडला आहोत आणि इथे एक गल्लीसारख्या एरियामध्ये आम्ही अडकलो आहे. इथे ना कुठली रिक्षा वगैरे येत आहे ना काय, तर तुम्ही तिकडे लवकर या. त्याबरोबर ते लोक सांगतात की त्यांना यायला अर्धा तास लागेल. मग काका सखीला म्हणतात, सखी अगं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना यायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल. तोपर्यंत मी काय म्हणतो तू एक काम कर, तू या कबीरबरोबर घरी जा. सखी म्हणते, नाही काहीही झालं ना तरी मी या कबीरबरोबर कुठेही जाणार नाही आहे, मला ह्याच्याबरोबर कुठेच जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो बेबी सरकार असं काय करताय, मी तुमचा नवरा आहे, मग माझ्याबरोबर जायला काय हरकत आहे. ते नवरा होतास, आता नाही आहेस, तू विसरत असशील तर तुला आठवण करून देते, आपला डिवोर्स होतो आहे. कबीर म्हणतो, अहो पण महिना बाकी आहे ना त्या गोष्टीसाठी. सखी म्हणते, महिना ती फक्त फॉर्मॅलिटी आहे, पण मी तुला डिवोर्स द्यायला आधीच तयार झाले, त्यामुळे आपला डिवोर्स झालातच जमा. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, ठीक आहे, पण तुम्हाला मग जर माझ्याबरोबर नवरा म्हणून यायचं नसेल तर एक काम करा, पैसे द्या मला. कबीर असं म्हटल्यावर सखी म्हणते, पैसे. त्यावर कबीर म्हणतो, हो आता नाही का ते हल्लीमध्ये निघालं आहे की आपण ऑनलाईन बुक करायची गाडी आणि मग नंतर तिला पैसे द्यायचे. तसं करूया, हवं तर तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला घरी सोडतो, काय वाटतं. सखी म्हणते, गुड आयडिया. नाही तसंही शेवटी तू सगळं जे करतो ते पैशांसाठीच तर असतं, काही हरकत नाही, चालेल देईन मी पैसे, निघूया. त्याबरोबर मग सखी गौतम काकाला म्हणते, काका तू कसं येशील. गौतम काका सांगतो, मी मागून गाडी टो करून घेऊन येईन, तुम्ही वा पुढे. मग सखी म्हणते, ठीक आहे, पण मी अजिबात चिपकून बसणार नाही आहे तुला. त्यावर मग कबीर म्हणतो, मग जसं एरवी झोपताना बेडवर मध्ये मोरपंख ठेवायचात तसं काय आता इथे ठेवणार आहात का. त्यावर सखी म्हणते, हो अर्थात. आणि ती जाते आणि गाडीतनं एक उशी घेऊन येते आणि आत्ता ती उशी ती त्या दोघांच्यामध्ये ठेवते आणि आत्ता त्या उशीला टेकून ती बसायला जाणार असते. तर इतक्यात कबीरची गाडी सुरू होत नसते, किक मारला जात नसतो. कबीरला सखी म्हणते, किकच मारला जात नाही आहे, मग आता कसलं आपण सोबत जाणार आहोत. कबीर म्हणतो, हे बघा माझ्याकडून नाही लागत आहे, एक काम करा तुम्ही मारून बघा, मे बी तुमच्याकडनं लागेल, या इकडे. त्यावेळी मग सखी आत्ता तिकडे येते आणि कबीरच्या गाडीला किक मारते. आता खरोखरच सखीने किक मारल्याबरोबर कबीरची गाडी स्टार्ट होते. गाडी स्टार्ट झाल्यावर सखीला आणि कबीरला दोघांनाही आनंद होतो, दोघंही हसतात. पण शेवटी सखी कबीरकडे बघते आणि पुन्हा गप्प बसते. त्यानंतर कबीर आता लगेचच सखीला घेऊन तिकडनं निघतो. तर हे सगळं बघून गौतम काकाला खूपच जास्त छान वाटतं, गौतम काकाला आनंद होतो. त्यानंतर सखी आणि कबीर हे दोघंही जण घरी पोहोचलेले असतात. आता घरी आल्याच्यानंतर मग सखी लगेचच कबीरला म्हणते, दे तुझा QR दे. त्याबरोबर कबीर म्हणतो, सॉरी पण काय आहे ना, आज दुर्दैवाने मी माझा फोन घरीच चार्जिंगला लावून आलेलो आहे, पण तुमचा फोन कुठे. त्यावर सखी म्हणते, माझा फोन. आणि मग ती म्हणते, अरे मी पण माझा फोन गाडीतच विसरले. त्यावर कबीर म्हणतो, स्वतःचा फोन तिकडे गाडीत विसरला आहे आणि माझ्याकडे QR मागत होतात. माझ्याकडे कशासाठी मागत होतात मग QR. त्याबरोबर मग सखी म्हणत असते की ठीक आहे. मग त्यावर कबीर म्हणतो, मग कॅशमध्ये द्या. त्यावर सखी म्हणते, कॅश नाही आहे माझ्याकडे, आता सध्या मी माझं पॉकेटसुद्धा तिकडेच विसरली आहे गाडीत. त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो असं काय करताय, मला तर हवेत माझे पैसे. सखी म्हणते, ठीक आहे तू इथेच थांब, मी घरातून पैसे घेऊन आलेच. कबीर म्हणतो, असं कसं घरातून पैसे घेऊन याल, इथे हिशोब ठरला आहे ना आपला, मग तो पूर्णही इथेच व्हायला हवा, घरात कसं जाल तुम्ही. त्यावर सखी म्हणते, अरे पण कळतं आहे ना तुला की माझ्याजवळ इथे पैसे नाही आहेत म्हणून, मग मी इथे कुठून देऊ पैसे. मी म्हटलं ना की मी घरातून पैसे आणून देते म्हणून, तर देते ना.
त्याबरोबर कबीर म्हणतो, असं कसं, मी तुम्हाला घरात बाहेर सोडलं आहे की नाही, मग तुम्हीसुद्धा मला पैसे इथेच दिले पाहिजे, पैसे द्या माझे आणि मग तुम्हाला कुठे जायचं आहे ते जा. सखी म्हणते, अरे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्यावर मग कबीर म्हणतो, मग पैसे नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही मला एखादी वस्तूसुद्धा देऊ शकता. सखी म्हणते, काय देऊ मी तुला? त्यावर कबीर म्हणतो, असं काय करताय, काही वस्तू चालेल. आता जसं की तुमच्या हातातली ही उशी, ही सुद्धा तुम्ही मला देऊ शकता, देऊन टाका. त्याबरोबर सखी म्हणते, काय ही उशी आणि तुला नाही या नाही, मुळात ही उशी खूप महाग आहे आणि बाईक राईडचे होऊन जास्तीत जास्त 50 ते 100 रुपये होऊ शकतात, त्यामुळे ही उशी वगैरे तुला काही मिळणार नाही आहे. त्याशिवाय ही उशी माझ्या आवडीची उशी आहे, त्यामुळे मी ही तुला देऊ शकत नाही. कबीर म्हणतो की बघा आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. मग सखी म्हणते, बरं ठीक आहे, घे, उशीच हवी आहे ना, घे, माझी फेवरेट होती. असं म्हणत सखी आता तिकडनं निघून जाते. आता सखी जात असताना कबीर तिला हाक मारतो आणि म्हणतो, बेबी सरकार. त्याबरोबर सखी म्हणते, काय? त्यावर कबीर म्हणतो, अहो मी दिलेली भेटवस्तू तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला सांगितलंच नाही आहे. सखी आता निरुत्तर होते, कारण तिला कबीरने जो सणाचा कुर्ता दिलेला असतो तो खूप जास्त भावलेला असतो. पण सखी आता म्हणते की त्याचं काय? कबीर म्हणतो, मला तुम्हाला त्या कुर्त्यात बघायचं आहे. सखी म्हणते, मी ते कधीच घालणार नाही आणि या जन्मात तर नाहीच नाही. कबीर म्हणतो, घालणार बेबी सरकार, घालणार, मी दिलेला कुर्ता तुम्ही नक्की घालणार. त्याच्यानंतर मग मनस्विनी उगाच नाटकं करत असते, माझ्यामुळे झालं हे सगळं सखी, माझ्यामुळे घडलं, मीच उगाच तुला पाठवलं, मी तुला पाठवलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. सखी म्हणत असते, आई अगं प्लीज शांत हो ना, तू उगाचच्या उगाच सगळ्याचा दोष स्वतःला एकटीला देऊन घेतेस. अगं त्या गाडीचे ब्रेक फेल होते हे काय तुला तरी माहीत होतं का? तू काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहेस आई, त्यामुळे तुला गिल्टी वाटून घ्यायची गरजच नाही आहे. मला गौतम काकाने सांगितलं ना की त्या गाडीला सर्व्हिसिंगला टाकायची होती म्हणून. अगं म्हणून मे बी तिचे ब्रेक फेल असतील आणि मला ते कळलेलं नाही आहे. जाऊ देत नाही, जे झालं ते झालं, मला काही झालेलं नाही आहे ना, मग ठीक आहे, प्लीज तू शांत हो. अगं सखीला मनस्विनी म्हणते, काय गौतम भाऊजींनी तुला सांगितलं गाडीचे ब्रेक फेल आहेत ते? त्यावर सखी म्हणते, हो. त्यावर मग मनस्विनी म्हणते, अगं पण मग गौतम भाऊजींनी तुला घरी कसं पाठवलं? तू तर घरी मगाशी एकटी आलीस ना सखी? त्यावर सखी म्हणते, नाही आहे, मी घरी एकटी नाही आले, मला सोडायला कबीर आला होता. त्यावर हे ऐकून मनस्विनी म्हणते, काय कबीर? त्याबरोबर सखी म्हणते, हो आई, कबीर. म्हणजे आई हे बघ, तू काळजी करू नकोस, आमच्या दोघांमध्ये मी एकदम सेफ डिस्टन्स मेंटेन केलं होतं. मी मध्ये ना आमच्या एक उशी ठेवली होती, काळजीची काहीच गरज नाही हां, खरंच. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, कबीर तुला सोडायला आला होता? सखी हे सगळं इतकं विचित्र कसं गं? तर दुसऱ्या बाजूला इकडे जी वेदू असते तिने तोपर्यंत कबीरला फोन केलेला असतो आणि आता ती कबीरला सांगत असते, बॉस एक खूप मोठी गोष्ट इकडे घडणार आहे, ती म्हणजे ही सरकार सखी मॅडमच्या जीवावर उठणार आहे. ती बेबी सरकारांना दुधातून विष देणार आहे. त्यावर हे ऐकून कबीर म्हणतो, काय दुधातून विष? गाढ झोप. नाही, काहीही झालं तरी मी सखीच्या जीवाला काही होऊ देणार नाही. वेदू मी तिकडे यायला निघतोय, तोपर्यंत काळजी घे, कळलं? आणि मग आता गौतम काका तिकडनं निघालेला असतो. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आता मनस्विनी म्हणत असते, नाही म्हणजे अजूनही छोट्या भाऊजींचा माझ्यावरती सखी विश्वास नाहीच आहे, अजूनही त्यांचा माझ्यावर अविश्वासच आहे. आणि हे सगळं इतकं कसं गं योगायोगाने जुळून आलं? म्हणजे बरोबर बघ ना, तुझीच गाडी अशी ठोकली जाणं, तुझ्या गाडीचे ब्रेक फेल होणं आणि तुझ्यासमोर बरोबर त्या कबीरनेच येऊन थांबणं, रस्ता सुनसान असणं, तिथे तुला कोणाची मदत न मिळणं, गौतम भाऊजी तिकडे येणं, त्यांनी तुला कबीरबरोबरच घरी पाठवणं, सर्व गोष्टी कशा जुळून आल्या ना? त्यावर सखी म्हणते, म्हणजे आई तुला काय म्हणायचं आहे? गौतम काकाने आणि कबीरने मिळून हे सगळं. त्याबरोबर मग आता लगेचच मनस्विनी ढोंग करू लागते, नाही गं सखी, तसं मला नव्हतं म्हणायचं. हे बघ, माफ कर मला बाई, माफ कर. सखी अगं मी तुझ्यापासून ऑलरेडी फार काळ दूर राहिली आहे गं, त्यामुळे आता मी नाही राहू शकत बाळा तुझ्यापासून दूर. मला कोणी तुझ्यापासून तोडण्याचा विचार केला ना तर तो विचारसुद्धा आता मला सहन नाही गं होत आणि म्हणून मी असं काहीतरी बडबडून गेले. सखी मला माफ कर. त्याबरोबर सखी म्हणते, आई प्लीज शांत हो आणि मुळात माफी मागण्याची ना तुला काही गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न गौतम काकाचा, तर जर गौतम काका अजूनही कबीरला सामील असेल ना तर मी गौतम काकाबरोबरचे सगळे संबंध संपवून टाकेन. हो,
खरंच. त्याबरोबर मग ती मनस्विनीला आई तू इथे बस म्हणते. मनस्विनी म्हणते नाही नको, मी तुझ्यासाठी जरा थंड दूध घेऊन येते, म्हणजे तुला ते प्यायल्यावर थोडं बरं वाटेल. मनस्विनी दूध आणायला जाते. इकडे कबीर रस्त्याने जायला निघालेला असतो. इकडे आता कबीर रस्त्याने जाता जाताच गौतम काकाला कॉल करतो आणि सांगतो की मनस्विनी आज सखीला दुधातून विष देणार आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी तिकडे पोहोचेपर्यंत मनस्विनीची आणि सखीची भेट थांबवा काका. त्याबरोबर काका म्हणतो ठीक आहे, तू काळजी करू नकोस, काय करायचं ते मी बघतो. त्याबरोबर इकडे मनस्विनीने आता दूध काढून घेतलेलं असतं ग्लासामध्ये आणि आता ती सखीकडे चाललेली असते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.